कार्यक्रम खरंच हा आजचा सोहळा एकदम सोन्याचा अमृताचा आणि मांगल्याचा असा हा विद्यार्थी गुणगौरव सोहळा म्हणजेच याची देवी याची लोक आनंदाने पाहिणं स्वप्नस्फूर्ती गुणगौरव सोहळा। खरोखरच तुम्ही आम्ही सर्वजण या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असतो। बघता बघता 1 वर्षाने तुमच्या श्री किसन कांबळे यांना विनंती करतो त्यांनी आसनस्थ व्हायचे। पुढील मंडळाचे सल्लागार आहेत सकाराम म्हणते यांनी सुद्धा आसनस्थ व्हायचे। त्यानंतर आपल्या युवा स्टार मंच मुंबई पुणे मंडळाचे अध्यक्ष श्री कल्पेश म्हणते यांनी सुद्धा स्थान बनावायचे। त्यानंतर श्री नबा म्हणते तसेच आपल्या मंडळाचे सदस्य श्री अनंत वेलंडे यांनी सुद्धा स्थान बनावायचे। त्यानंतर खास आमच्या गावावरून आलेल्या कार्यक्रमासाठी श्री कृष्ण दामोदकर यांनी सुद्धा स्थान बनावायचे। खरोखरच या कार्यक्रमासाठी आपण प्रमुख पाहुणे आणि उपस्थित आसनस्थ पुष्पांजली देऊन स्वागत करणार आहोत। तत्पूर्वी आपल्या युवा स्टार मंच मुंबई पुणे मंडळाचे अध्यक्ष सर्वांना माहित आहे की युवा अध्यक्ष युवा स्टार मंच मुंबई पुणे श्री कल्पेश म्हणते यांचा आम्ही मंडळाच्या वतीने सत्कार करणार आहोत। मी श्री विजय तांबडकर यांना विनंती करतो त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे। अध्यक्ष श्री कल्पेश म्हणते यांचा विभागाने जोरदार आल्यावर बरोबर आपल्या वाढीसाठी आणि आतापर्यंत खूप कोणताही कार्यक्रम असू द्या ते खरोखर मेहनत घेत असतात। त्यानंतर मी मंडळाचे सल्लागार सकाराम तांबडकर यांना सुद्धा सन्मानित करत आहोत। मी श्री अनंत वेलंडे यांना विनंती करतो त्यांना मी सन्मानित करायचे। सकाराम तांबडकर यांना जोरदार आवाज आपल्या युवा मंडळाचे पुढील सल्लागार आहेत सकाराम तांबडकर मंडळाचं स्वागत। त्यानंतर सकाराम म्हणते आपल्या युवा स्टार मंडळाचे वरिष्ठ सल्लागार श्री सकाराम म्हणते यांचं सुद्धा आम्ही युवा स्टार मंच आणि सर्व इतर मान्यवर सदस्यांच्या वतीने आम्ही स्वागत करणार आहोत। मी सकाराम
तांबडकरांना विनंती करतो त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचंय. त्यानंतर आपल्या मंडळाचे खास आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित वेगवेगळ्या आपल्या या कार्यक्रमाला इथे उपस्थित असतात श्री बबन म्हणते यांचं सुद्धा आम्ही युवा स्टार मंच आणि सर्व सदस्यांच्या वतीने आम्ही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणार आहोत. मी श्री विजय तांबडे यांना विनंती करतो त्यांना स्वागत करायचं आहे. जोरदार टाळ्या आजच्या या मंडळासाठी. त्यानंतर खास आजच्या कार्यक्रमासाठी गावात उपस्थित श्री कृष्णा तांबडकर यांचं सुद्धा आम्ही युवा स्टार मंच मंडळ मुंबई पुणे वतीने शाळा आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणार आहोत. मी बबन म्हणते यांना विनंती करतो त्यांनी त्यांचं शाळा आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. जोरदार टाळ्या आजच्या या मान्यवरांसाठी. त्यानंतर अनंत वेगळे आपल्या युवा स्टार मंडळाचे सदस्य आणि त्यांचं सुद्धा आम्ही मंडळाच्या वतीने सन्मान करत आहोत. मी सकाराम वत्ते यांना विनंती करतो त्यांनी त्यांचा शाळा आणि पुष्प देऊन सन्मान करायचा आहे. अनंत वेगळे मान्यवरांसाठी आणि जोरदार टाळ्या. आणि आपल्या युवा स्टार मंच मुंबई पुण्याचे माजी अध्यक्ष श्री विजय तांबडकर हे सुद्धा आपल्या मंचावरती आसनस्थ आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही मंडळाच्या वतीने शाळा आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी कृष्णा तांबडकर यांना विनंती करतो त्यांचा शाळा आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. जोरदार टाळ्या आणि ह्या आजच्या सोहळ्यासाठी उपस्थित सर्व पाहुण्यांचं धन्यवाद. तुम्ही आम्ही सांगतो की आपल्याला सांगण्यासारखं बरंच आहे कारण आपण बोलत होतो मान्यवर सुद्धा किंवा प्रमुख पाहुणे इतर आपल्या मित्रांना सुद्धा बोलण्याची संधी द्यायची आहे. त्यामुळे मी पुढील कार्यक्रम बोलतोय की मुख्य कार्यक्रम आपला विद्यार्थी गुणगान सोहळा या कार्यक्रमात होतोय आणि या कार्यक्रमाच्या प्रथम इयत्ता 10वीचा विद्यार्थी म्हटलं गेलं तर मी 10वी पासून नंतर 10वी 12वी नंतर पदवीधर आणि आपल्याकडे विशेष कौतुक की गेल्या वर्षापासून आपण सुरुवात केली जसं आपल्या प्रकाश तांबडकर यांनी जे सांगितलं की मंडळाने नवीन नवीन म्हणजे उपक्रमाने सुरुवात केली तसं आपण एक विशेष कौतुक म्हणून आपण करतो. तसं आपला एक विद्यार्थी म्हणजे या वर्षी आपल्याकडे विद्यार्थ्यांची संख्या ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे आपण इथे करत आहोत. मी या इयत्ता 10वी मध्ये विद्यार्थी जो उत्तीर्ण झाला आहे त्याला मंडळाच्या व्यासपीठावरती मी आमंत्रित करतो. आर्यन प्रकाश म्हणते या विद्यार्थ्यांनी 10वी मध्ये 71% मिळवून उत्तीर्ण झाला आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी जोरदार टाळ्या होत्या. आर्यन प्रकाश म्हणते मंडळाच्या सल्लागारांना विनंती करतो तत्पूर्वी एक अशी सूचना आपण म्हणजे आता आपल्याकडे विद्यार्थी 8च आहेत त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांना भाषण करणं कंपल्सरी असणार. कारण का माहिती आहे मी एकटाच बोलणार माझ्या जोडीला पण गार्डन पाहिजे ना
आडनाव बोलले नाही तर म्हणजे अपंगच नेहमी नेहमी तरी सांगते त्या पद्धतीने तुम्ही दोन शब्द का बोलत नाही प्रत्येकाने बोलायचं आहे जसे तुम्ही मित्रांजवळ तुमच्या मित्रांजवळ बोलता तसेच तुम्ही इथे बसलेले तुमचे आई वडील आणि जे आपल्याच वडील लोक आहेत त्यांच्या सुद्धा तुम्ही दोन शब्द प्रत्येकाने बोलायचं आहे जे काय येईल ना तुम्ही आता बोला तर कॉलेजमध्ये सुद्धा बोला मी आर्यांना विनंती करतो त्यांनी त्या व्यासपीठावर यायचंय मी मंडळाचे सल्लागार किसन कांबळे यांना विनंती करतो त्याने त्याचा सत्कार करायचा आहे मध्ये यायला फक्त काय घेतो तोच काढ नाही व्यासपीठावरती उभं राहणं आणि बोलणं जितकं तुम्ही हसण्यावर येत आहे तितकं सहज शक्य नाही कारण व्यासपीठ म्हणलं तर आपण गोष्टीतून बोलतो आणि इथून प्रत्यक्षात बोलणं माईक हातात घेऊन बोलणं आणि असं व्यासपीठावर असं प्रत्यक्ष बोलणं ह्यामध्ये जमीन असण्याचा फरक आहे की धन्यवाद आर्यन तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप सारे शुभेच्छा आणि तू खरोखरच आता पण 10वी मध्ये 71% घेऊन उत्तीर्ण झाला आहेस 12वी मध्ये आम्ही तुझ्याकडून आणखी अपेक्षा करू की 71 पेक्षा तू पुढे अजून जे पर्सेंटेज पाहिजे तुझ्या पुढील वाटचालीसाठी आम्ही युवा स्टार मंच मुंबई पुणे आणि इथे उपस्थित सर्व मान्यवरांच्या तर्फे आम्ही तुला शुभेच्छा देतो त्यानंतर पुढील विद्यार्थी आपला पुढील विद्यार्थी आहे इयत्ता 10वी मधला पुढील विद्यार्थी अभिषेक अर्जुन वेलंडे खरोखरच अभिषेक अर्जुन वेलंडे हा एक आपला इयत्ता 10वी मध्ये उत्तीर्ण झाला आहे त्याला 46% उत्तीर्ण झाला त्याच्याकडे आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया त्यांना इथे मी सकारात्मक विनंती करतो त्यांना सन्मानित करायचंय मी जोरदार अभिषेक अर्जुन वेलंडे मी अभिषेकला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो कारण अभिषेकने आपले 2 शब्द सांगायचे मी अभिषेक बद्दल सांगण्याकडे खूप आहे आपला पुढील युट्यूबर्स म्हटलं तर अभिषेक तिकडे आपण सर्वांची नजर असतील आतापर्यंत छोट्या माध्यमातून व्हिडिओ शूट करत असतो जसा सुरेखा असता त्याच्याकडे काही ना काहीतरी शिकेलच परंतु जो युट्यूबरचा पालन करतो त्याने आपल्याला मनोगत व्यक्त करणं महत्त्वाचं आहे मी अभिषेकला विनंती करतो की ते मान्यवरांना आपल्या 10वी मध्ये उत्तीर्ण झाल्याबद्दल आपण मनोगत करायचं आहे छत्रपती शिवाजी महाराज यांना नतमस्तक होऊन युवा स्टार मंच पिंपळवाडी मुंबई पुणे यांनी मला या व्यासपीठावर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो युवा स्टार मंच पिंपळवाडी मुंबई पुणे यांनी माझे 10वी पास झाल्याबद्दल कौतुक केले आणि सत्कार केला त्याबद्दल सुद्धा त्यांचे आभार मानतो आणि इथून पुढे आमच्या पुढचे विद्यार्थी यांचा सुद्धा सत्कार करत राहा असं बोलतो इथे थांबतो धन्यवाद अभिषेक तुझ्या पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा त्यानंतर इयत्ता 10वी मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी जान्हवी संतोष आंबेडकर तिला 10वी मध्ये 55% घेऊन उत्तीर्ण झाले म्हणजे 55%. तिने व्यासपीठावरती उपस्थित राहायचे मी सकारात्मक यांना विनंती करतो त्यांना सन्मानित करायचंय जोरदार टाळ्या वाजवा
जान्हवी संतोष नागपाडकर. शुभेच्छा. आपल्या यावर्षी 10वी मध्ये 3 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी म्हणजे 10वी नंतर त्यांच्या पुढील 12वी वाटचालीसाठी आम्ही युवा स्टार मंच मंडळाच्या वतीने आम्ही शुभेच्छा देतो. आणि तुम्ही पुन्हा आम्हाला 2 वर्षानंतर इयत्ता 12वी मध्ये सर्व विद्यार्थी उपस्थित असाल आम्ही मंडळाच्या वतीने अपेक्षा करतो. आणि त्यानंतर पुढील वाटचालीसाठी पुढील कार्यक्रमाला येतो की खरोखरच पुढील कार्यक्रम म्हटलं तर एक सर्वांनाच माहिती आहे की या कार्यक्रमामध्ये नवीन उपक्रम असतात आणि त्यामध्ये आजच्या कार्यक्रमाची उपस्थिती पाहता गेल्या वर्षी सरप्राईज गिफ्ट हे 3 होते आणि या वर्षी लोकांची उपस्थिती पाहता सरप्राईज गिफ्ट मध्ये अजून 3 म्हणजे 6 सरप्राईज गिफ्ट आहेत. त्या कार्यक्रमामध्ये जे आयुष्याचं लकी ड्रॉ म्हणजे आयुष्याचं नशीब कोण उघडणार हे आपण पाहणार आहोत. त्याच्यामुळे हे ते पहिलं सरप्राईज गिफ्ट असेल. मी मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो त्यांनी सरप्राईज गिफ्टचा बॉक्स आणायचा आहे. त्यापूर्वी मी सर्वांना विनंती करतो जे उपस्थित राहिले उशीर आलेले सर्व कोण असेल त्यांची चिठ्ठी टाकायची असेल टाकू शकतात. कोण बाकी आहे का? फक्त एकच चिठ्ठी होता त्याच्यामधून सर्वांचं लक्ष असतं नाही त्याच्यामध्ये. कोण असेल लकी विजेता? कोण असेल? कारण अध्यक्षाने चिठ्ठी काढली अध्यक्षाला सुद्धा पर्सेंटेज द्यावे लागतील लकी विजेत्याला. चिठ्ठी बघावी लागेल मला काही एवढी लकी विजेता आहे. लकी विजेते आहे कोमल कांबळे. कोमल कांबळे चीटिंग आहे यार, चीटिंग आहे. बघा दरवर्षी नशीब चांगलं आहे. मी अध्यक्षांना विनंती करतो की तुम्ही तुमच्या हस्ते पहिल्या लकी ड्रॉचा सर्वांची लकी ड्रॉ द्यायचा आहे. पुढच्या वर्षी कोणती चिठ्ठी घेऊ नका. मी कार्यकर्त्यांना विनंती करतो की दरवर्षी लकी ड्रॉ पुढील कार्यक्रम आता 12वीचे की सर्वांनाच माहिती आहे की आपण एकमेकांची संगत असणं महत्वाचं आहे. आणि संगत चुकीची असते की आपण त्या संगतीमध्ये एक जरी व्यक्ती चुकी झाली आणि ती संगत बिघडते. म्हणजे सांगण्याचं म्हणजे एकच असं आहे की आपण बियर शॉप मध्ये किंवा वाईन शॉप मध्ये घेतले तर त्या चण्याला चकना बोलला जातो. म्हणजे बघा संगतीचा परिणाम काय असतो तो पण बघा. संगत सर्वात कशी नसते संगत बघा चण्याचंच नाव बघा की मंदिरात गेला तेव्हा प्रसाद म्हणून घेतो आपण. कशा असेल ते बघा की शिवाजी महाराज आणि आपले वीर बाजीप्रभू देशपांडे 12वीमध्ये सुद्धा आपले 3 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मी 12वीमध्ये उत्तीर्ण झालेला पहिला विद्यार्थी आहे राकेश चंद्रकांत वेलंडे. राकेश चंद्रकांत वेलंडे. त्याच्यानंतर पुढील विद्यार्थी आहे यश केशव कांबळे. यश केशव कांबळे त्याला मी विनंती करतो त्यांनी आमच्या व्यासपीठावर यायचं आहे. मी मान्यवरांना विनंती करतो मी विनंती करतो त्यांना पुष्पगुच्छ आणि मंडळाकडून सन्मानित करायचं.
होत्या यशसाठी. खरं तर होता आणि यशला 50% गोष्टी आहे. दोन शब्द आहे आणि यश काय बोलतो मला पण ठीक आहे. 12वीपर्यंत तू शिक्षण घेतलं त्याबद्दल गुरुजींच्या वाढण्यासाठी आणि मंडळाच्या वतीने तुला शुभेच्छा देतो आणि पुढे शिकत राहा, शिक्षण घेत राहा आणि असेच आमच्या हे सुद्धा आम्ही पाहत असतो. त्यानंतर पुढे विद्यार्थी आहे जागृती जयराम वेलुंडे. तिला 10वी मध्ये 67% सॉरी 12वी मध्ये उत्तीर्ण विद्यार्थी जागृती जयराम वेलुंडे. तिला 12वी मध्ये 67 मध्ये 67% उत्तीर्ण झाले. तिकडे जोरदार टाळ्या होत्या. मी गव्हर्नमेंटची विनंती करतो त्यानंतर पुढील विद्यार्थी 12वीचा पुढील विद्यार्थी राकेश चंद्रकांत विलंबे. त्याला 12वी मध्ये 85% उत्तीर्ण झाले. तर धन्यवाद. त्याची तब्येत ठीक नाही त्याच्यामुळे आपण त्याला भाषण करायचे करत असेल तर करू शकतो. ठीक आहे. तो अजून घाबरलेला आहे त्यामुळे त्याची तब्येत ठीक नाही. आपण पुढील म्हणजे 12वीचा तो पुढे आपल्याला अजून पुढील 15वीमध्ये आपल्याला इकडे भेटत असतो असे मी अपेक्षा करतो. आणि इयत्ता 10वी 12वी ह्या 2 टप्प्याचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. आणि खरोखरच हे विद्यार्थी मी विद्यार्थ्यांकडे अपेक्षा ठेवतो की आतापर्यंत मी इथे या मंचावरती सूत्रसंचालनाचा कार्यक्रम करत असतो. कोण येतो कोण जातो कोण येत नाही हे आमच्या प्रत्येकाला असं असतं की हा आला तो आला. मी विद्यार्थ्यांना मंडळाचे सल्लागार निवडून करण्याची विनंती करतो. त्यांनी सुट्टी काढायचे मी सल्लागारांना विनंती करतो त्यांनी जरा बॉक्स ठेवा कारण त्याच्यामध्ये विद्यार्थी त्याच्या जीवनात असतील तर आपल्याला बाकीच्या सर्व घेऊन घ्यायचे. कारण सरप्राईज गिफ्ट सर्वांना भेटली पाहिजे. सरप्राईज गिफ्ट बघूया कोण नक्की विजेता असेल. काय करायचं आता सांगायचं म्हणजे सरप्राईज गिफ्ट आपल्या मंडळाचे सल्लागार आणि
स्वतःचे बंधू श्री महादेव कांबळे काका येणार आहेत का? आपला इयत्ता पदवीधर म्हणजे एक शिक्षणाचा उच्च दर्जाचा असा मार्ग असतो आणि ह्या पदवीधरमध्ये आपल्या दरवर्षीप्रमाणे 1, 2, 3, 4 अशी नावं असतात, परंतु यावर्षी आपल्याकडे एकच विद्यार्थिनी या पदवीधरमध्ये उभी झाली, ती म्हणजे प्रियंका प्रकाश आंबेडकर. ही बीकॉम मधून उत्तीर्ण झालेली आहे. तिच्यासाठी आम्ही जोरदार टाळ्या होता आणि मी आनंद सगळ्यांना विनंती करतो त्याने तिला सन्मानित करायचंय. जोरदार प्रियंकासाठी आपल्या पदवीवरती एक सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि ते 10वी-12वी पास झाले आणि प्रथमेश त्याचं सुद्धा हार्दिक अभिनंदन. मला एवढंच म्हणायचं की जो आता तुम्ही 10वी-12वी पास झाला तर तुम्ही तुमच्या फ्युचरमध्ये तुम्हाला जो हवा आहे तो करिअर पाथ सिलेक्ट करा असं मला वाटतं. कारण की कुठे असं काहीतरी होतं की आणि तो करतोय मी पण तेच करते असं होतं खूप आहे. तर आपले घरचे बोलतात की नाही तू हेच कर, नाही तू तेच कर, तर आपण ते करतो. पण माझ्या तो की माझा भाऊ मला माहिती आहे रोहन तांबरकर, तो CA फायनलिस्ट आहे. ओके, सो त्याने CA मध्ये पहिली गोष्ट 3 लेवल, त्याने पहिले 2 लेवल प्रॉपर क्लिअर केले फर्स्ट अटेम्प्टमध्ये. तर जेव्हा मी 12वी पास झाली तर मला असं वाटतं अरे माझा भाऊ करतोय तर मी पण करतो असं मध्ये कॉन्सेप्ट होती. ओके, सो जेव्हा मी ॲक्च्युली एक्झाम दिली तेव्हा मला असं समजलं तेव्हा किती डिफिकल्ट असते त्याची लेवल. सो मला म्हणायचं आहे की माझ्यासाठी तुम्ही नका करू आणि तुम्हाला जे हवं आहे तो करिअर पाथ चूज करा. तिने आपल्या या विद्यार्थ्यांसाठी मोलाचा सल्ला दिला आहे. जी तिने चूक केली आहे म्हणजे शिक्षण पद्धतीमध्ये म्हणजे तिला शिक्षण म्हणजे भावाने केलं ते ती करण्याने केली होती, पण तिने जे चूक केली ती तुम्ही करू नका असा तुम्हाला खूप मोलाचा संदेश दिला आहे. आणि संदेश बोला काय बघा दोन्ही सरकारने एकाच घरामध्ये गेले आहेत, एक वडिलांना एक मुलगीला. पुढच्या वर्षी आमच्या सर्व सदस्य इतरने आता मी फक्त थोडं मला कुठंच आहे पुन्हा केतनला बोलवतो. पण माझी अपेक्षा अशी आहे की आता एवढे बसलेले वयस्कर आहेत ना ते जवळजवळ विषय आहेत. आम्ही पण विषयामध्ये केतनने नवीन टीम तयार करावी आणि पुढील असे कार्यक्रम राबवावे असं माझी तरी इच्छा आहे. आणि युवा स्टाफ फक्त पिंपळवाडी युवा नाव आहे म्हणलं तर युवा त्यात घडले पाहिजे. इथे बसलेले फक्त प्रेक्षक म्हणून नाही तर तिथे व्यासपीठावर येऊन म्हणजे कसं न घाबरता न डगमगता मार्गदर्शन करता आलं पाहिजे, असं स्पीच देता आलं पाहिजे यातनं आणि आपले नवीन मुलं घडली पाहिजे. माझी अपेक्षा आहे की पुढच्या वर्षी प्रत्येकाने वेगळं नवीन इयत्ता 5वी हा शिष्यवृत्ती प्रथमेश संदीप मत्से याने व्यासपीठावर आमच्या सगळ्यांमध्ये मोठीशी शाबासकी. तसेच यश संपादन आणि आम्हाला करण्याची संधी दिली.
आणि त्याचा सत्कार करण्यासाठी मी मंडळाचे अध्यक्ष कल्पेश मते यांना विनंती करतो की प्रथमेशा खूप आनंद वाटतो. युवा स्टार म्हणजे पिंपळवाडी मुंबई पुणे यांनी माझा सत्कार केला आहे. कारण मी महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालो आहे. धन्यवाद. जोरदार आला. त्यानंतर सुभाष मोते, अमित मोते, सन्मान आपल्या कार्यक्रमामध्ये या सर्व त्यानंतर युवा सरपंच मुंबई आपल्या युवा सरपंच मंडळाचा आभार केला. त्यानंतर श्री योगेश तापडकर, त्यानंतर